शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, भोंदूबाबा अशोक करात खरं तर हे प्रकरण गेली अनेक दिवसापासून अगदी चर्चेत आहे आणि यातले काही धक्कादायक खुलासे सुद्धा समोर येत आहेत. भोंदूबाबा अशोक खरातने 5 नर बळी घेतले आहेत अशी माहिती सध्या समोर येते. अशोक खरात प्रकरणातले रोज होणारे नवे नवे खुलासे धक्कादायक आहेत. एवढी तो गोष्ट आता सगळ्यांच्या समोर आली की हे प्रकरण फक्त महिलांच्या लैंगिक शोषणाच्या एवढंच मर्यादित नाही, तर याची जी कक्षा आहे ती याच्यापेक्षा खूप अधिक व्यापक आहे आणि ते सगळं सत्य पुढे आलं पाहिजे, कारण त्यामुळे अनेक महत्त्वाच्या लोकांचे मनोरे कोसळणार आहेत. फक्त हे सगळं होताना अपेक्षा अशी आहे की हा तपास अजून वेगात होण्यासाठी आणि अजून जास्त पारदर्शी होण्यासाठी फक्त SIT पुरेशी नाही, तर यामध्ये SIT सह CID सुद्धा असलं पाहिजे आणि CIDने याचा सगळा तपास करावा. यासोबतच जे रोज नवनवे खुलासे संपत्तीच्या बाबत येत आहेत त्यात सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेचा गुन्हा आणि त्यांच्याकडूनचा तपास तोही अपेक्षित आम्हाला आहे. हे सगळं चालू असताना आम्ही 1-2 दिवसांपूर्वी व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये खरात चालवत नेत आहेत आणि कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा. मला वाटते पोलिसांना हे सगळं स्टंट करण्याची काही गरज नाही. तो कायद्याचा किल्ला आहे की नाही, ठेवलाय की नाही हे महाराष्ट्राला माहीत आहे. कारण असे करून खरातच्या बाजूने एक सहानुभूती उभे करणं आणि खरातला पुन्हा वैद्यकीय कारणास्तव एखादी बेल देणं असा तर काही हेतू नाही ना. त्यामुळे आम्हाला त्याच्या काही तुम्ही परेड वगैरे काढताय त्या परेडमध्ये इंटरेस्ट नाही. आमचा इंटरेस्ट जो आहे तो खरातला तुम्ही अजून किती बोलतं करताय आणि यामध्ये फक्त राजकारणीच नाही तर मोठमोठे नोकरशहा जे आहेत त्यांना सुद्धा पुढे आणलं गेलं पाहिजे. खरं तर आज खरातला कोर्टामध्ये नेत असताना त्याच्यावरती हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. याचा अर्थ कराट म्हणजे अशोक खरातच्या जीवाला काही धोका असू शकतो असं वाटतंय? खरातच्या जीवाला बाहेर जेवढा धोका आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मला असं वाटतं त्याच्या जीवाला आत धोका आहे. त्यामुळे त्याच्या जीविताची संपूर्ण जबाबदारी ही सरकारने स्वीकारली पाहिजे. कारण खरात सोबत आत कदाचित एवढ्या सगळ्या बड्या हस्तींची नावं पुढे येत आहेत. अगदी मंत्रिमंडळातलं सुद्धा जवळपास 30-35% अधिक संख्या ही जर त्याच्यामध्ये येत असेल तर निश्चितपणे खरातच्या जीविताची जबाबदारी ही सरकारने घ्यावी. खरातबद्दल आम्हाला आत्मीयता नाही, पण खरातकडून अनेक सत्य अजून बाहेर येणं बाकी आहे. खरं तर आता रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा त्यांचा घेतला जाऊ शकतोय, कारण या सर्व प्रकरणामध्ये त्यांचे संबंध असलेले, परंतु आणखी काही मंत्र्यांचे सुद्धा त्यांच्यासोबत संबंध आहे. तर या सर्व प्रकरणावरती तुमची काय मागणी असणार मंत्र्यांच्या संदर्भात? मी यामध्ये पत्रकार परिषदेत पहिल्या दिवशी माझ्या म्हटलेलं आहे की चाकणकरांचा राजीनामा ही राजकीय मागणी असू शकते. माझ्यासाठी महत्त्वाचं आहे चाकणकरांना सह आरोपी करणं आणि त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करणं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पण फक्त चाकणकरच आहेत असं नाही. चाकणकरांच्या सह अजून इतर कोण कोण लोक आहेत त्यांच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजेत. ज्या लोकांचा आर्थिक व्यवहार खरातच्या सोबत आहे, किंबहुना ज्या लोकांच्या जमिनी एकत्रितपणे खरात किंवा खरातच्या पत्नीच्या नावे आहेत, जसं की पुण्यामध्ये मला वाटते शिवाजीनगर भांबुडी भागामध्ये खरातच्या मुलीची प्रॉपर्टी मिळालेली आहे. इकडे ओझरमध्ये खरातची पत्नी आणि जो भांडे आहे त्याची पत्नी यांची एकत्रित प्रॉपर्टी निघालेली आहे. अशीच प्रॉपर्टी माझ्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये एका बड्या नेत्याची प्रॉपर्टी ही खरातच्या सोबत आहे. त्यामुळे या ज्यांचे आर्थिक संबंध आहेत त्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून मी म्हणते की आर्थिक गुन्हे शाखेने सुद्धा आणि CIDने सुद्धा यातला तपास केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आपल्याला दिसतंय, कारण मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की काही दिवसापूर्वीच म्हणजे खरातचा फोटो सर्व जे विमानतळे आहेत या ठिकाणी देऊन अलर्ट करण्यात आलं होतं, कारण खरात बाहेर परदेशात जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवण्यात आलेली होती. किंवा आज मुख्यमंत्र्यांनी खरं तर निवेदनात त्यांनी खूप काही धक्कादायक खुलासे केले आहेत की जो खरात जो आहे तो मध जो आहे तो 9 लाखाला 1 किलोची तोची काही जी बाटली असेल किंवा हे सर्व विकायचा. वेगवेगळे धक्कादायक खुलासे त्यांनी केलेले आहेत. या सर्व प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? बघा, मुख्यमंत्र्यांनी या बाबतीतली पावलं सकारात्मक उचलली त्याचं कौतुकच आहे, पण म्हणून मुख्यमंत्र्यांनी फार काहीतरी मोठा तीर मारलाय असं काही समजायचं कारण नाही. कारण मुळात
मधल्या 2019 ते 21 हा साधारणतः 2-2.5 वर्षाचा जर अपवाद वगळला तर या महाराष्ट्रात 7.5 ते 8.5 वर्षांपासून या महाराष्ट्राचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांनीच सांभाळलेलं आहे. दिल्ली ते गल्ली सत्ता तुमचीच आहे आणि दिल्लीतल्या अमित शहांपासून गल्लीतल्या तुमच्या पार्टनरपर्यंतचे सगळे लोक हे खरात सोबत दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही 8-9 वर्ष हा भस्मासूर का पोचला? 8-9 वर्षांपासून तुम्हाला हे सगळं कळलं नाही का? चाकणकर बाई 1 वर्ष आधीच कशा पद्धतीने आरोपींना सहाय्य करत होत्या किंवा त्यांना सगळ्या पीडितांचाच आवाज दाबण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत होत्या, हे कळलं नाही का? पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या चाकणकर बाई हे जर गृह खात्याचे मंत्री म्हणून जर फडणवीसांना कळत नसेल तर हे फडणवीसांचे अपयश नाही का? साधं गणित आहे. तर ज्या ज्या महिलांचं लैंगिक शोषण झालं आहे त्या सर्व महिलांना या सर्व प्रकरणातून त्यांच्यावरती खरातवरती कारवाई करून न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, लक्षात घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये खरातला शिक्षा होणं म्हणजे त्या महिलांना न्याय मिळणं असं नसतं. महिलांना जर न्याय द्यायचा असेल तर खरातला तर शिक्षा झालीच पाहिजे, परंतु या महिलांचं पुनर्वसन होणं, यांचं समुपदेशन होणं आणि या सगळ्या महिलांना पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. न्यायाची ती खरी परिभाषा आहे असं मला वाटतं. ज्यांचं लैंगिक शोषण झालं आहे त्यांना खऱ्या अर्थानं न्याय भेटणं हीच खरी या न्यायाची परिभाषा असू शकते, अशी प्रतिक्रिया जी आहे ते सुषमा अंधारे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन रोहित सुरेशसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.